नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरे यांनी अद्व हिरेंकडे दिली मोठी जबाबदारी। ठाकरेंची मालेगावात विराट सभा, तर शिंदे गटाचे मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांना मानला जातोय सर्वात मोठा धक्का। काय आहे मोठी बातमी सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमच्याच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। उत्तर महाराष्ट्रातील राजकारणाला एक नवा चेहरा म्हणून अद्व हिरे यांच्याकडे पाहिले जात आहे। त्यांना अलीकडेच भाजपमधून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गटात बाहेर पक्ष प्रवेश केलाय। त्यामुळे मालेगावसह खानदेशात ठाकरे गटाला हिरा सापडलाय असल्याच्या चर्चा प्रतिक्रिया उमटल्या आहेत। आणि आता यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्याच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती केली। यांचं संघटन कौशल्य शिवसेना वाढीसाठी नक्कीच फायद्याचं ठरेल। नव्या जबाबदारीबद्दल त्यांचं अभिनंदन खासदार संजय राऊत यांनी केलं। त्यामुळे आता मालेगाव बाह्य भागात मंत्री दादाजी भुसे यांच्या विरोधात ठाकरे गटाची ताकद वाढणार असल्याचं दिसून येत आहे। यातच आता उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रात सभा होत आहे। अलीकडेच खेड येथे झालेल्या सभेत लोकांची तुफान गर्दी बघायला मिळाली। मालेगाव येथे मोठ्या प्रमाणावर ठाकरेंची विराट महासभा होणार आहे। त्या सभेसाठी शिवसेना नेते, प्रमुख नेत्यांचे, ठाकरे गटाचे, महाराष्ट्राचे सर्व मान्यवर नेते उपस्थित राहणार आहे। यात माजी मंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार भास्करराव जाधव, संपर्क प्रमुख जयंत शिंदे, सुनील बागुल, सुधाकर बडगुजर, सुरेश पवार, पवन ठाकरे आदी उपस्थित होते। ही सभा दादाजी भुसे यांच्या बालेकिल्ल्यात होणार असल्यामुळे शिंदे गटाचे मंत्री दादाजी भुसे यांना या सभेमध्ये मोठी धोक्याची घंटा असणार आहे। कारण दादाजी भुसे यांच्यासोबत शिंदे गटात गेलेल्या अनेक नेत्यांपैकी काही नेते मालेगावमधील विराट सभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित पुन्हा एकदा ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे दादाजी भुसे यांना या सभेमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पुन्हा एकदा महाराष्ट्रात त्यांच्या सभेला उदंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे उद्धव ठाकरे यशस्वी होतील का? आपल्याला काय वाटतं या बाबतीतलं आपलं मत, अभिप्राय, प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। मित्रांनो, तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।